नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात रविवारी सकाळी भीषण स्फोट होऊन 17 निष्पाप कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर 18 जण गंभीर जखमी झाले आहेत. राऊळगाव परिसरातील एसबीएल एनर्जी या स्फोटके तयार करणाऱ्या कंपनीत झालेल्या या स्फोटाने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. सविस्तर माहितीनुसार नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव शिवार रविवारी सकाळी साधारणतः 7 वाजताच्या सुमारास एक जबरदस्त स्फोट होतो आणि क्षणार्धात संपूर्ण परिसर हादरून जातो. एसबीएल एनर्जी या कमर्शियल स्फोटके बनविणाऱ्या कंपनीत झालेल्या या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की कंपनीचा मोठा भाग अक्षरशः उद्ध्वस्त झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत 17 कामगारांचा मृत्यू झाला असून 18 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्फोटानंतर कंपनी परिसरात भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू करण्यात आले. बचाव कार्य सुरू असतानाही अधूनमधून छोटे स्फोट होत असल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली होती. दरम्यान मृतांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. काटोलचे आमदार चरणसिंग ठाकूर यांनी कंपनीवर गंभीर आरोप करत सुरक्षिततेसाठी मोठे दुर्लक्ष झाल्याचे म्हटले आहे. प्रशिक्षित कर्मचाऱ्यांऐवजी अपुऱ्या तयारीने कामगारांकडून काम करून घेतले जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच पंतप्रधान सहायता निधीतून 2 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. जखमींवर तातडीने उपचार करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून तपास सुरू आहे. नागपूर जिल्ह्यावर शोककळा पसरवणारी ही अत्यंत हृदयद्रावक घटना आहे. निष्काळजीपणा की तांत्रिक बिघाड याचे खरे कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र या दुर्घटनेनंतर औद्योगिक सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.